नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अंडा फ्राईड राईस करून दाखवणार आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याप्रमाणे अगदी झटपट आणि खूप असं स्वादिष्ट, चमचमीत आणि चटपटीत असा एग फ्राईड राईस मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। अंडा राईस सोप्या पद्धतीने कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंड्याचा फ्राईड राईस करण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे। आता त्यामध्ये 2 मोठे टेबलस्पून तेल घालूया। 3 मीडियम साइजचे बारीक कापलेले या कांदे यामध्ये घालूया। म्हणजे जवळपास साधारण 1.5 वाटी कांदा मी इथे घातलेला आहे। आता तो व्यवस्थित परतून घेऊया। 4 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा या कांद्यामध्ये घालून परतून घेऊया। कांदा 2 मिनिट परतून घेतलेला आहे आणि ट्रान्सपरंट झालेला आहे। तर यामध्ये अर्धा टोमॅटो मी कापून घातलेला आहे। तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 टोमॅटो सुद्धा घालू शकता। आणि आता टोमॅटो सुद्धा चांगला परतून घेऊया। मी इथे रेडीमेड आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती आयत्या वेळी बनवून घेऊ शकता। आता जवळपास 1 चमचा आलं लसूणची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे। आता परत एकदा थोडा वेळ परतून घेऊया। आता मी इथे काही मसाले टाकून घेतलेले आहेत। 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि मी इथे 1 चमचा घरगुती मसाला सुद्धा वापरलेला आहे, जो आपण वर्षभरासाठी बनवतो तो मसाला मी इथे घातलेला आहे। आणि 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। आणि आता थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया। आता मी इथे 3 अंडे फोडून घेतलेले आहेत, तर ती यामध्ये घालून त्याची भुर्जी बनवून घेऊया। अंड्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 3 अंडी घातलेली आहेत, तुम्ही 4 ते 5 अंडेही घालू शकतात। ही अंडा भुर्जी आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे, म्हणजे ती वातड होत नाही। अंडा भुर्जी आता तयार झालेली आहे। मी इथे 1 वाटी तांदूळ 90% पाण्यामध्ये उकळवून गाळून घेतलेला आहे। मी या भातामध्ये थोडेसे ओले वाटाणे सुद्धा उकडवून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याप्रमाणे करू शकता। आणि आता हा भात आपण भुर्जीमध्ये टाकून घेऊया। हा भात करताना भरपूर असं पाणी घेऊन पाणी खळाखळा उकळून द्यायचं आहे आणि 90% भात शिजला की चाळणीत ओतून घ्यायचं आहे। वरून थोडंसं गार पाणी ओतायचं आहे आणि भात पूर्णपणे थंड झाल्यावरच या पद्धतीने अंडा राईस करायचा आहे। हा भात कसा उकडवायचा त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। मी फ्राईड राईसची रेसिपी केली होती, त्यामध्ये सुद्धा मी भात कसा करायचा ते दाखवलेलं आहे। आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। भात शिजवताना मी भातामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अंड्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता मी यामध्ये मीठ वापरणार नाही। आणि आता हा भात छान परतून घ्यायचा आहे। आता हा अंड्याचा फ्राईड राईस हाय टू लो फ्लेमवर चांगली एक मोठी वाफ येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता अंड्याच्या फ्राईड राईसला छान वाफ आलेली आहे आणि अगदी मोकळा सळसळीत असा फ्राईड राईस तयार झालेला आहे। भात उकडवून ठेवलेला असेल तर 5 ते 10 मिनिटातच हा अंडा फ्राईड राईस तयार होतो। अतिशय चटपटीत, चमचमीत आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल एग फ्राईड राईस किंवा अंडा फ्राईड राईस तयार झालेला आहे। आणि आता आपण हा ताटामध्ये काढून घेऊया। बघू शकता छान मोकळा सळसळीत झालेला आहे। आणि मी इथे एक दुसऱ्या पॅनमध्ये अगदी थोडंसं मीठ घालून अंड्याचं एक ऑमलेट बनवून यावर टाकलेलं आहे। आणि बघू शकता अगदी रेस्टॉरंट प्रमाणे चमचमीत चटपटीत असा अंडा फ्राईड राईस किंवा एग फ्राईड राईस तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा अंडा फ्राईड राईस नक्की करून बघा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।